सखी सावली काव्यांजली. काय म्हणजे मला काव्याविषयी थोडंसं बोलायचं. कसं आहे, आजपर्यंत मी कधीच काव्याविषयी सगळ्यांसमोर बोललो नाही, कधीच तिचं कौतुक केलं नाही. पण आज करावंसं वाटतंय, मनापासून करावंसं वाटतंय. त्यासाठी मी एक छोटीशी कविता लिहायचा प्रयत्न केलाय. काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. ओके. जगलो स्वतःच्याच धुंदीत, परवा नव्हती कोणाची. त्याच वेळी आली कुठूनशी मंद झुळूक वाऱ्याची. मनात कधीच नव्हती ती, नेहमीच मी राग धरला. त्रास, छळ, अपमान सुद्धा तिने मुकाट सहन केला. पाऊल भरकटले जेव्हा माझे, ती मात्र घट्ट राहिली. घराची जबाबदारी तिने एकटीनेच पार पाडली. टक्के टोणपे खाल्ल्यावर घरी जेव्हा आलो परतून, पुन्हा प्रेमाने अलगद तिने मनाला घेतलं जिंकून. माफी मागतो काव्य तुझी, माफ मला करशील ना. यापुढे आयुष्यभर अशीच साथ देशील ना. वाह वाह, क्या बात है. मतलब चौका नहीं, सीधा छक्का लगाया आपने तो. क्या बात है दादा, आई एम व्हेरी इम्प्रेस्ड. थँक्यू. पण आता मी दोन शब्द बोलणार आहे माझ्या बायकोसाठी. आय डिअर बायको, आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मी तुझ्याशी लग्नही केलं आणि मग नंतर तुझ्या कधी प्रेमात पडलो माझं मलाच कळलं. तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी एका वेगळ्या विश्वात होतो. तू माझ्या लाईफ मध्ये आलीस आणि माझा अख्खा विश्वास बदलला. आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात तू मला साथ दिलीस. माझा अपघात झाला तेव्हा माझी मेमरी लॉस झाली होती. तेव्हा तुझं काय झालं असेल याची मी कल्पनाही करू शकत. माझी बायको असूनही एका परक्या स्त्रीसारखा वागवत होतो मी तुला. पण मी पूर्ण बरा होईस तोवर तू माझी साथ नाही सोडलीस. जिद्दीने माझ्यासोबत राहिलीस काय. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट आय लव्ह यू अंजली. आय लव्ह यू लॉट. हा, आता मी बोल. ओ, तुमचं काय आता? अगं, मी काय तुझं कौतुक करत नाहीये. हा, गैरसमज नको. मी अंजली आणि काव्याबद्दल बोलणार. या दोघी आहे ना, एकत्र असल्या की जगातलं कुठलंही संकट असू दे त्या परतवून लाव. मागे नाही का, अंजली घरी एकटी होती, तिच्यावर हल्ला झाला, तेव्हा या दोघींनी त्या गुंडाला परतवून लावलं आणि स्वतःला आणि प्रीतमला वाचवलं. आणखी तसंच मुलींना फसवून वाईट काम करायला लावणाऱ्या त्या टोळीला पकडून दिलं. खास पोलीस कमिशनर मॅडमनी घरी येऊन कौतुक केलं होतं या दोघींचं. खरंच या दोघी आपल्या रणरागिणी. घरात कुणीही नसताना जेव्हा ह्यांना हार्ट अटॅक आला ना, तेव्हा काव्याने जीवापाड प्रयत्न करून ह्यांना वाचवलं. आणि डब्याची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अंजलीने केलेले प्रयत्न, तिने केलेली मदत, खरंच अशा गुणाच्या आहेत या दोघी बहिणी. मी तर किती चुकीच्या गोष्टी मनात धरून ठेवल्या होत्या, पण त्या गुरुजींचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ना, त्याला तोड नाही. सगळ्या बाबतीत दोघी सरस आहेत, अगदी एकमेकींसाठीच बनलेले आहेत. आज त्यांच्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला. थोडक्यात काय तर काव्यांजली शिवाय घरातल्या कोणाचंही पान हलत नाही. लाडू, सगळ्यांनी किती भरभरून कौतुक केलं ना ग आपला. अगदी मनापासून बोलले. छान वाटलं मला. आपल्या दोघींचा लहानपणापासूनचा
सगळा प्रवास आठवला. बघ ना, कुठून कुठे आलोय आपण. तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना लाडू, तो क्षण अगदी स्पष्ट आठवतोय मला. तुझा निरागस चेहरा, तुझे लुकलुकणारे डोळे. मी तुला असं जवळ घेतलं होतं ना तेव्हा तेव्हा हे बोट हातात धरून ठेवलं होतंस तू. ते बोट असंच हातात पकडून मी इथपर्यंत आले अक्काई. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. माझ्या हे लाडू, अगं पहिल्यापासून तुला माझी सावलीच म्हणत आलेत सगळे. लहानपणापासून आपण एकमेकांशी बोलायचो, सगळ्या गोष्टी शेअर करायचो. लग्नानंतर मी या घरात राहायला आले, पण तरीही रोज रात्री मी तुला व्हिडिओ कॉल करायचे. आणि मग जेवता जेवता दिवसभरातल्या सगळ्या गप्पा गोष्टी करायचो आपण. आठवतं ना तुला? म्हणजे काय अक्काई, ग किती मजा यायची तेव्हा. पण तुझ्या आणि माझ्या आयुष्यात ग दुःख एकदमच आले ग. कितीतरी संकट आली, पण आपण दोघींनी त्यांचा सामना केला आणि हा पुढे करत. मला ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतं अक्काई. स्वतःला किती बदललायस तू. लग्नाआधीची तू आणि आत्ताची तू, किती फरक आहे तुम्हा दोघींमध्ये. खरंच तू एक नवीनच जन्म घेतलायस. मला आठवतंय ना, साध्या साध्या गोष्टींवरून तू किती घाबरायचीस, पण तू सगळं हळूहळू बदललीस, सगळं. आणि लाडू, त्या प्रत्येक वेळी मला तुझी साथ होती. तू माझी किती काळजी करत आली आहेस अक्काई. मला लग्नासाठी बघायला आलेला तो मुलगा, तो लबाड आहे हे तुला कळल्यावर तू त्याचं बिंग फोडलास. काकूने माझं लग्न एका चुकीच्या मुलासोबत ठरवून दिलं होतं. तेव्हाही तू माझ्यासाठी लढलीस आणि मला लढायला शिकवलंस. लाडू, अगं माझ्या आयुष्यात जेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याची कुणकुण लागली, तेव्हा तूच मला सावध केले. काकूने मला खोलीत कोंडून ठेवल्यावर मी बेशुद्ध पडले, मरणाच्या दारात होते. तेव्हा तू जंगलातून देवीची प्रार्थना करायला एकटी गेलीस. तू माझा जीव वाचवलास अक्काई. आणि माझ्या लग्नासाठी केलेली धडपड ते तर मी विसरूच शकत नाही. प्रीतमचं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून मी लग्न करायला तयार नव्हतो. तेव्हा तू आग्रह करून आम्हा दोघांना लग्न करायला लावलंस आणि माझं आयुष्य मार्गी लागलं. माझ्या संसारात जेव्हा हे चुकीच्या मार्गाला लागले होते, तेव्हा तूच मला आधार द्यायला धावून आली होतीस लाडू. आपण दोघींनी मिळून श्रेष्ठाला चांगलाच धडा शिकव. आणि यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक क्षणी आपण असेच एकत्र असणार आहोत. हो अक्काई, ते सगळे म्हणतात ना, आपली शरीर वेगळी असली तरी आपला आत्मा एकच आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच काव्या आणि अंजली हे वेगळे नाही. काव्यांजली हे एकच आहेत आणि कायम एकच राहणार. हो अक्काई, हा गोड क्षण मनाच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवायला हवा. अक्काई, आपण एक सेल्फी काढूयात का? हो.